14 डिसेंबरच्या शपथविधी संदर्भात संभ्रम आहे, कारण अजूनही भाजपची यादी काही फायनल झालेली नाही असं सूत्रांनी सांगितलंय। मंत्र्यांच्या नावावरती निर्णय झालेला नाही अशी वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला माहिती मिळाली। त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा 14 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळते। मात्र आता 14 तारखेच्या शपथविधीबाबत अजूनही संभ्रम आहे। दिल्लीमध्ये अजूनही भाजपची यादी फायनल झालेली नाही, मंत्र्यांच्या नावावर देखील निर्णय झालेला नाही। दुसरीकडे भाजपचा अंतिम निर्णय झाला तर येत्या 14 तारखेला शपथविधी होणार असं देखील सूत्रांनी सांगितलंय। राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा गुंता सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी बुधवारी दिल्ली गाठली। आज देवेंद्र फडणवीसांनी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेत भेट घेतली। राज्यातील राजकीय परिस्थितीत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाणं टाळलं, ते मुंबईतच आहेत, त्यामुळे चर्चा न उधाणाल्या। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली। या भेटीत महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चर्चा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं। महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचं राज्य आहे आणि या राज्याला गतिशील ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य द्यायला पंतप्रधान मोदी तयार आहेत असं फडणवीस म्हणाले। तसंच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असून मंत्रिमंडळ विस्तारात कोणताही तिढा नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं। माननीय प्रधानमंत्री मोदयांची माझी एक दीर्घ भेट झाली, ज्यामध्ये त्यांचे आशीर्वाद देखील मी घेतले आणि महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा देखील आमच्या त्या संदर्भात झालेल्या आहेत। आणि मला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की महाराष्ट्र हे एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे देशाच्या अर्थव्यवस्थेकरता। या राज्याला गतिशील ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्या दृष्टीने ते देखील पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत। अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडलाय। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा 14 डिसेंबरला होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते शपथ घेतील आणि पहिल्या वेळी 30 ते 35 मंत्री शपथ घेतील अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुंबईत होणार असल्याची माहिती देखील समोर येते। मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्लीमधनं ही महत्त्वाची माहिती दिली। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 35 मंत्री शपथ घेतील। महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री झालेत। बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। बहुतेक 14 तारखेला होईल। तर महायुतीच्या 3ही पक्षांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी 3ही पक्षांच्या यादीवरती सखोल चर्चा केल्याची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। अनेक माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार असून महायुतीच्या नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार आहे। शहा यांनी राज्य मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्य असणारे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे माजी मंत्री यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे। प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील।
तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेच्या यादीत मोठे बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. कारण प्रगती पुस्तकामध्ये अनेक माजी मंत्र्यांना नापास करण्यात आल्याचं कळतंय. शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी ज्या माजी मंत्र्यांनी मदत केली अशा मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं कळतंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिली आहे आणि शिंदेंनी दिलेल्या यादीत 50% माजी मंत्र्यांवर कात्री लावण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.